मनपूर्वक स्वागत करतो। आपण भारतातल्या विविध समाज सुधारकांच्या कार्याविषयी माहिती जाणून घेत आहोत आणि समाज सुधारकांच्या याच मालिकेमध्ये आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याविषयी जाणून घेणार आहोत। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर महात्मा ज्योतिबा फुलेंनी या देशातल्या जाती संस्थेच्या आणि एकंदर विषमतेच्या विरोधामध्ये लढा देण्याचं काम केलेलं आहे। म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंचाच वारसा पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे चालू ठेवलेला आहे। बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका नवीन मूल्याधिष्ठित समाजाची निर्मिती करायची होती की ज्या समाजामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय असेल। म्हणजे या मूल्यावर आधारित असणाऱ्या एका नव समाजाची निर्मिती करण्याचा ध्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेला होता आणि मग त्यामध्ये या देशातली जाती संस्था आणि अस्पृश्यता ही अडसर ठरू लागलेली होती आणि त्यामुळं या जाती संस्थेला आणि विषमतेच्या विचारसरणीला विरोध करण्यासाठी आणि समतेचा लढा प्रस्थापित करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनामध्ये विविध लढे उभा केलेले आहेत। या लढ्यांचं स्वरूप विविधांगी अशा स्वरूपाचं राहिलेलं आहे। त्याचा सुद्धा सविस्तर आढावा या तासिकेमध्ये आपण घेणार आहोत। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आवाका हा फार मोठा राहिलेला आहे। आपण त्यांच्या सर्वच कार्याचा आढावा या ठिकाणी, परंतु आपल्या सिलेबसमध्ये जे घटक दिलेले आहेत, ज्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, त्या मुद्द्यांना अनुसरूनच आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर बघा, सार्वजनिक जीवनामध्ये कार्य करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका सामाजिक संस्थेची स्थापना केलेली होती। या सामाजिक संस्थेचं नाव होतं बहिष्कृत हितकारणी सभा आणि या सभेची स्थापना त्यांनी 20 जुलै 1924 या रोजी केलेली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस या बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली त्यावेळेस निश्चित अशा स्वरूपाची उद्दिष्टे त्यांच्या डोळ्यासमोर होती। तर बघा, बहिष्कृत वर्गामध्ये जनजागृती करणं, मानवी हक्काचं संरक्षण करणं आणि या वर्गाचा सर्वांगीण विकास करता यावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केलेली होती। या सभेच्या माध्यमातून त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा संदेश दिलेला आहे। म्हणजे तुम्हाला जर उन्नती करायची असेल, तुमचा विकास तुम्हाला साध्य करून घ्यायचा असेल तर तुम्ही प्रथमतः शिकलं पाहिजे, शिकून संघटित झालं पाहिजे आणि तुमच्या हक्कासाठी तुम्ही संघर्ष केला पाहिजे। हा विकासाचा एक छोटा मंत्र जणू या संदेशाच्या रूपाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत समाजाला दिलेला होता। बघा, त्या कालखंडामध्ये अस्पृश्यांवरती वेगवेगळ्या स्वरूपाचे निर्बंध हे लादले गेलेले होते। माणूस म्हणून जगण्यासाठी जे किमान अधिकार हवे असतात, सामान्य स्वरूपाच्या या गोष्टी आहेत, त्या सुद्धा त्यांना नाकारलेल्या होत्या। बघा,
20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केलेला आहे. आता हा सत्याग्रह त्यांना का करावा लागला ते बघा की मुंबई प्रांताच्या प्रांतिक विधिमंडळामध्ये त्या कालखंडामध्ये बाबासाहेब बोले यांनी सार्वजनिक पाणवठे हे अस्पृश्यांना खुले केले जातील या संबंधीचं विधेयक हे पारित करून घेतलेलं होतं. म्हणजे कायद्याची मंजुरी होती याला, तरीही प्रत्यक्षामध्ये सार्वजनिक ठिकाणं अस्पृश्यांसाठी खुली करण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळं समतेचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी आणि माणूस म्हणून जगण्याचे या वर्गाला समान अधिकार आहेत हे मूल्य सिद्ध करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाडच्या त्या चौदार तळ्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागलेला आहे. 20 मार्च 1927 या दिवशी प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या तळ्यावरती जाऊन त्या ठिकाणचं पाणी प्राशन केलं आणि त्यानंतर हजारो अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुनय केला. त्याच पद्धतीची कृती त्यांनी केली. यानंतर त्या ठिकाणी जमलेल्या समुदायावरती नंतर प्रतिगाम्यांनी हल्ला केला. आता या ठिकाणी त्या खोलामध्ये शिरू इच्छित नाही मी. तर अशाच म्हणजे सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्याचा हा सामान्य अधिकार सुद्धा अस्पृश्यांना नाकारण्यात आलेला होता आणि त्यामुळं या समाजामध्ये आत्मसन्मानाची आणि स्वाभिमानाची भावना निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड या ठिकाणी चौदार तळ्याच्या पाण्यासाठी हे सत्याग्रह केलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बघा याच ठिकाणी बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचं सार्वजनिकरित्या दहन केलं. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन का केलं तर बघा मनुस्मृती ही हिंदूंची कायदे संहिता आणि अस्पृश्यांच्या गुलामगिरीची सनद होती. या मनुस्मृतीनं स्वातंत्र्य समता ही मूल्य अस्पृश्यांसाठी नाकारलेली होती. त्यांना कुठल्याच स्वरूपाचे अधिकार दिलेले नव्हते. ज्ञानापासून संपत्तीपासून त्यांना वंचित ठेवलेलं होतं आणि त्यामुळे हजारो वर्षापासून हा समाज दुःख आणि दारिद्र्याच्या खाईमध्ये लोटला गेलेला होता आणि त्यामुळं या विषमतेवरती आधारलेल्या तत्वज्ञानाचा धिक्कार करण्यासाठी आणि यापुढे आम्ही अशा कुठल्याही स्वरूपाची बंधनं पाळणार नाहीत ही सगळी विषमतापूर्ण विचारसरणी आम्ही धुडकावून देत आहोत हा संदेश देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या अनुयायांनी 25 डिसेंबर 1927 या रोजी महाड या ठिकाणी एकत्रित येऊन सार्वजनिकरित्या मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर सत्याग्रह केलेला आहे. आता बघा आताच आपण स्पष्ट करत असताना सांगितले किंवा मुंबईच्या प्रांतिक विधिमंडळामध्ये सार्वजनिक ठिकाणं हे अस्पृश्यांसाठी खुलं राहतील अशा स्वरूपाचा कायदा पास झालेला होता. तरीही प्रत्यक्षामध्ये सार्वजनिक ठिकाणं ही अस्पृश्यांसाठी खुली झालेली नव्हती आणि अस्पृश्यांना सुद्धा समतेचा हक्क आहे, माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे हे त्या ठिकाणी बाबासाहेबांना सिद्ध करायचं होतं आणि त्यामुळं
बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाखाली नाशिक या ठिकाणी काळाराम मंदिराच्या प्रवेशाच्या संदर्भामध्ये 3 मार्च 1930 या रोजी सत्याग्रह करण्यात आलेला आहे. 1935 मध्ये काळाराम मंदिरामध्ये म्हणजे काळाराम मंदिर मध्ये अस्पृश्यांना 1935 पासून हा प्रवेश दिला जाऊ लागलेला आहे. ही बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या सत्याग्रहाचं हे खऱ्या अर्थाने यश होतं. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं माणसाच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असणारे छोटे छोटे प्रश्न घेऊन या सामान्य उपेक्षित कष्टकरी जनतेच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मसन्मानाची भावना निर्माण केलेली आहे. अन्यायाच्या विरोधामध्ये लढण्याचं बळ त्यांनी निर्माण केलेलं आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्याचं यश आहे. बघा, वृत्तपत्रांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार खुबीनं उपयोग करून घेतलेला आहे. वृत्तपत्र आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक अतूट नातं आहे. समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी, समाजाचं प्रबोधन करण्यासाठी आणि अन्यायाच्या विरोधामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी, विषमतेला या समाजातून घालवून देण्यासाठी समतेचा लढा त्यांनी जो उभा केलेला होता, त्याच्या विरोधामध्ये त्यांनी वृत्तपत्राचा फार चांगल्या पद्धतीनं उपयोग केलेला. या चळवळीला गती आणि दिशा देता यावी म्हणून त्यांनी विविध अशा स्वरूपाची वृत्तपत्र त्या कालखंडामध्ये सुरू केलेली. त्या वृत्तपत्राची नावं सुद्धा मोठी अर्थपूर्ण आहेत. 1919 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक हे पाक्षिक काढलेलं आहे. त्यानंतर बहिष्कृत भारत, जनता, समता व प्रबुद्ध भारत अशा स्वरूपाची त्यांनी वृत्तपत्र त्या ठिकाणी काढलेले. वृत्तपत्राचा सामाजिक चळवळीला गतिमानता प्रदान करून देण्यासाठी त्यांनी फार उत्तम पद्धतीने उपयोग केलेला आहे. पर्यंत दलित, उपेक्षित, कष्टकरी अशा समाजाला सत्तेमध्ये वाटा मिळणार नाही तोपर्यंत या समाजाचा विकास होणार नाही. आणि त्यामुळं या सामान्य लोकांना सत्तेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आणि त्यांच्या हक्काचं माप त्यांच्या पदरामध्ये टाकण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय पक्षाची स्थापना केलेली आहे. 15 ऑगस्ट 1936 या रोजी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केलेली आहे. या पार्टीला दुसरे इंडिपेंडंट लेबर पार्टी असं सुद्धा म्हटलं जातं. आता नावावरूनच तुमच्या लक्षात आलं, स्वतंत्र मजूर पक्ष म्हणजे कष्टकरी, उपेक्षित समाजाला सत्तेमध्ये वाटा मिळवून देणं, त्यांच्या राजकीय हक्काच्या संदर्भामध्ये या समाजामध्ये जागृती निर्माण करणं आणि उद्याचं त्यांचं भवितव्य सुरक्षित करणं, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. यानंतर पुढे 1942च्या जुलै महिन्यामध्ये भारतातल्या तमाम अस्पृश्य समुदायामध्ये संघटन निर्माण करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये समतेच्या आधारावरती समाज रचना निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाची स्थापना केलेली आहे. तर अशा पद्धतीने उपेक्षित आणि कष्टकरी समाजाला योग्य वाटा मिळाला पाहिजे या भूमिकेसाठी त्यांनी अशा पद्धतीने राजकीय पक्षांची स्थापना केलेली आहे. हिंदू धर्मामध्ये आपल्या अनुयायांच्या विकासाला वाव मिळणार नाही आणि त्यामुळं
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 या रोजी नागपूर या ठिकाणी आपल्या लाखो अनुयायासह त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे. बघा, या संदर्भामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी आणि आपल्या राष्ट्राविषयी त्यांना वाटणारी चिंता हे आपल्या लक्षात येते. बघा, जर त्यांनी ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्माचा स्वीकार केला असता तर या देशाच्या समाजकारणाला आणि राजकारणाला सुद्धा जाती वळण मिळालं असतं आणि त्यामुळं या राष्ट्राचं फार नुकसान झालं असतं. आणि असं होऊ नये म्हणून याच भूमीमध्ये उगम पावलेला शांतता, समता, सौहार्द याची जगाला शिकवण देणाऱ्या बौद्ध धर्माची त्यांनी निवड केलेली आहे. तर या निवडीमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक दूर दृष्टिकोन आपल्या लक्षात येतो. बघा, यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक मोठं योगदान म्हणजे भारतीय संविधानाच्या निर्मितीमधलं. भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये त्यांचं योगदान हे असामान्य अशा स्वरूपाचं राहिलेलं आहे. म्हणून तर आपण त्यांना घटनेचे शिल्पकार म्हणून संबोधतो. एकाच वाक्यावरून हे घटना निर्मितीच्या प्रक्रियेमधलं त्यांचं स्थान आपल्या लक्षात येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. घटना निर्मितीची प्रक्रिया त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली पार पडलेली आहे. एकंदर घटना निर्मितीच्या प्रक्रियेमधलं त्यांचं स्थान हे असामान्य अशा स्वरूपाचं राहिलेलं आहे. मोठं योगदान त्यांनी या संदर्भामध्ये दिलेलं आहे. खंडप्राय भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशासाठी उत्तम अशा पद्धतीची घटना निर्माण करून देण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे यशस्वी झालेले आहेत, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय रुजवण्यासाठी आपली अख्खी हयात त्यांनी घातलेली आहे. सामान्य माणसाला सुखाचे दिवस मिळाले पाहिजेत, त्याचं भवितव्य उज्ज्वल असलं पाहिजे, याच्यासाठी त्यांनी अहोरात्र अशा स्वरूपाचे कष्ट केलेले आहेत. तर भारत मातेचे एक थोर सुपुत्र होते. या देशाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला. त्यांच्या या भरीव अशा स्वरूपाच्या कार्याची दखल घेऊन मरणोपरांत त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आलेला आहे. तर समतेचा लढा गतिमान करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं मानवतेचा आणि माणुसकीचा लढा त्यांनी उभा केला. यामध्ये त्यांचं मोठेपण सामावलेलं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं.